मिरर टेक्निक आणि आज आपण पाहणार आहोत मिरर टेक्निक। आणि स्टार्ट करण्याअगोदर हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री। आणि मी आज जी मिरर टेक्निक आणलेली आहे त्यामध्ये सांगणार आहे कशी करायची आहे। आणि तुमच्याकडे रोज तुम्ही आरशामध्ये पाहता आणि रोज आरशामध्ये पाहताना मिरर टेक्निक तुम्ही करू शकता। तर कशी करायची आहे ती मिरर टेक्निक, आणि मिरर टेक्निक करण्याचे फायदेही बरेच आहेत। जशी तुम्ही बाकीच्या टेक्निक करता तशीही ही टेक्निक करू शकता। आणि याचे प्रकार, याची जादू तुम्ही म्हणजे तुम्ही आजमावू शकता किंवा पाहू शकता। आणि कुठलीही टेक्निक मी नेहमी सांगते की करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यूअस ती टेक्निक करत राहावं लागतं। एक दिवस करून कुठलीही टेक्निक होत नसते, तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यूअस राहणं खूप गरजेचं असतं। कुठलीही टेक्निक असू द्या, तर तुम्ही कोणतीही टेक्निक करा, पण त्यामध्ये मनापासून खूप फिलिंग्सनी करायला पाहिजे। कारण प्रत्येक टेक्निक ही फिलिंग्सवरच असते तुमच्या। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला फिलिंग्स म्हणजे कसं करायचं, मला फक्त केलं आणि साधं सिंपल केलं तर त्याचा काही अर्थ नसतो ना कुठल्या गोष्टीला। तुमचे व्हायब्रेशन एकदम हाय पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मी नेहमी सांगते की तुम्ही हनुमान चालीसा बोलत जा, त्याने पण तुमचे व्हायब्रेशन खूप चांगल्या प्रकारे हाय होतात। किंवा तुम्ही मेडिटेशन करा, किंवा अजून एक सांगते तुम्हाला, तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐकत जावा। खरंच म्हणजे काही गाणी अशी असतात ना, तुमचे व्हायब्रेशन एकदम हाय करतात आणि तुम्हाला खूप छान असं जुनं गाणं किंवा काही तुमच्या आठवणींचं गाणं जर असेल तर तुम्ही ते ऐकू शकता। तुमचे व्हायब्रेशन खूप हाय झाल्यानंतर तुम्ही ही टेक्निक करायची आहे। कधीही लक्षात ठेवा, तुमचे व्हायब्रेशन आणि तुमची जी काही अफर्मेशन हे सगळं मॅच झाल्यानंतरच तुमचं मॅनिफेस्टेशन होत असतं। नुसतं बोलण्याने कुठलीही गोष्ट होत नसते। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, मिरर टेक्निकसाठी आपल्याला आरसा लागणार आहे। आणि तुमच्या बाथरूममध्येही असू शकतो किंवा तुमच्या घरचा तुमचा जो वॉर्डरोबचा किंवा बाकीचे कुठलाही मग छोटा आरसा असेल त्याच्यावरही तुम्ही ही टेक्निक करू शकता। पण तुम्हाला एकदम शांततेमध्ये आणि छान अशा प्रकारे ही टेक्निक करायची आहे। तर तुम्हाला पहिल्यांदा आरशासमोर उभं राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःला सेल्फ लव्ह करायचं आहे स्वतः। आणि सेल्फ लव्ह कसं करतात, मी मागेच तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे सेल्फ लव्हबद्दल। तर याच्यामध्ये कसं करायचं आहे आपल्याला सेल्फ लव्ह, तर आपण आपल्या स्वतःची तारीफ करायची आहे। म्हणजे प्रतीक्षा तू किती छान दिसते आता। आणि आणि कसं करायचं आहे, तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये डोळे घालून स्वतःला प्रशंसा करायची आहे स्वतःची। तू खूप छान आहेस, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे। आणि यू कॅन अचीव्ह इट, तू सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी अचीव्ह करू शकते। तुझ्यामध्ये एवढी धमक आहे की तू कुठल्याही गोष्टी म्हणजे करण्यामध्ये समर्थ आहेस। म्हणजे अशा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकता स्वतःसाठी। आणि तू खूप छान दिसते आणि तुझा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला आहे, तुझा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे। किंवा जर अभ्यासाविषयी बोलायचं असेल तर तू अभ्यासामध्ये खूप हुशार आहेस। किंवा तुम्ही एखादा ड्रीम जॉब मॅनिफेस्ट करत आहात, तर ह्या कंपनीमध्ये माझा जॉब लागलेला आहे प्रतीक्षा, तुझा जॉब लागलेला आहे। म्हणजे स्वतःला आपण बोलायचं आहे, असं स्वतःचं नाव घेऊन बोललं तर खूप छान आहे। कारण आपल्या नावाने पण अजून खूप फरक पडतो। त्यामुळे प्रतीक्षा यू कॅन अचीव्ह इट, यू कॅन डू इट, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही अशा आरशामध्ये बघून स्वतः डोळ्यात डोळे घालून तुम्हाला ह्या गोष्टी बोलायच्या आहेत। आणि हे बोलल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या काही अफर्मेशन असतील, पॉझिटिव्ह अफर्मेशन बाकीचे, तेही तुम्हाला द्यायचे। आणि कधीही पॉझिटिव्ह अफर्मेशन नेहमी द्यायचे आहेत। कारण अफर्मेशन हे पॉझिटिव्हच असतात आणि त्यामुळे तुम्ही ह्या आरशामध्ये बोलताना स्वतःचं नाव घेऊन पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे। आणि असं बोलल्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे काय म्हणतात ना, तुमच्या जे काही व्हायब्रेशन असतील ना ते एकदम हाय झाले पाहिजे। आणि आरशात बघूनच तुम्हाला बोलायचं आहे, ये प्रतीक्षा यू कॅन डू इट, तू करू शकतेस ह्या गोष्टी सर्व। तू ज्या काही म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तू करू शकतेस। आणि मला माहिती आहे तू ह्या गोष्टी अचीव्ह करणारच आहे। एखादी गोष्ट तुमच्याकडून होत नसेल, प्रतीक्षा यू कॅन डू इट, म्हणजे आरशात बघून तुम्ही स्वतःला असं बोलायचं आहे की येस यू कॅन डू इट। म्हणजे स्वतःला आपण मोटिवेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही याची जादू पाहू शकता। आणि रोज असं तुम्हाला बोलायचं आहे, तुमचं कुठलंही स्वप्न असू द्या त्याविषयी तुम्ही आरशात बघून स्वतःला असं ह्या गोष्टी बोलायच्या आहेत आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला रोज द्यायचे आहेत। आणि त्याच्यानंतर ही जी काही जादू असणार आहे ना, तुम्हाला त्याची म्हणजे झलक लवकरच कळणार आहे। कारण तुम्ही रोज आरशामध्ये पाहता आणि आरशामध्ये पाहताना कुणी नसेल, तुम्हाला वाटत असेल कोणासमोर मला बोलायचं नाही, तुम्ही एकटे असाल, तेव्हा ही टेक्निक तुम्ही करू शकता।
आणि खूप छान भन्नाट अशी टेक्निक आहे. कारण आपण रोजच आरशात बघत असतो, तर तेव्हा आपण स्वतःला मोटिवेट करणं, स्वतःशी पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं आणि स्वतःचं नाव घेऊन बोलणं म्हणजे खूप भारी आणि खूप छानच असतं. कारण मला पण ही टेक्निक फार आवडते आणि तुम्ही 5 मिनिटं पण स्वतःला देऊ शकता ना रोजच. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की मी अचीव्ह केलेल्या नाही आहेत आयुष्यामध्ये, मला त्या करायच्या आहेत, तर ह्या अशा गोष्टींसाठी तुम्ही अफर्मेशन देऊ शकता आणि स्वतःविषयी आरशामध्ये बघून तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकता. तर मला नक्की माझ्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेला छान अशी टेक्निक मी घेऊनच येणार आहे. तर तुर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.